नमस्कार. मी पुरुषोत्तम दत्तात्रय कारंपुरी. सर्व पुणे महानगरामध्ये सर्वला उत्तम या नावाने सगळं परिचित आहे. संघाची दायित्वे माझ्याकडे आत्ता आहे. कसबा भागाचं माझ्याकडे सेवा कार्य जे आहे त्याच्या टीममध्ये मी आत्ता कसबा भागामध्ये भागस्तरावरती काम करतो. कारसेवा ज्या काय घडलेल्या आहेत किंवा राम मंदिर उभारण्यासाठी जे जे काय घडले आहे त्याला आठवणीनं उजाळा मिळावा, त्याचं काही सर्वांसमोर यावं अशासाठी मला बोलवलं. त्याबद्दल मी आधी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. कारसेवाचा अनुभव जो आहे तो खूपच अतुलनीय आहे, न विसरणारा आहे. आणि ते भाग्य मला माझ्या आयुष्यामध्ये कारसेवा करायचं भाग्य मला मिळालं ही तशी प्रभू रामचीच कृपा आहे. माझं सर्व बालपण जे गेलेलं आहे ते आमच्या नाण्यापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर, जिथं तुकाराम महाराजांची पालखी उतरती, त्या मंदिरामध्ये माझं बालपण गेलं. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याची एक कृपा, तिथल्या विठ्ठलाची कृपा, रामाची कृपा ही माझ्यावर असल्यामुळे 90 साली मला कारसेवेला जायला मिळालेलं होतं. त्या काळामध्ये राम मंदिराच्या संदर्भात विविध आंदोलनांमध्ये भाग घेऊन चर्चासत्र किंवा चौकामध्ये त्या संदर्भात माहिती देणं, या सगळ्या विषयामध्ये पुढाकाराने काम करणं असल्यामुळे स्वाभाविकपणे कारसेवेला जायचं हे डोक्यात निश्चित होतं आणि त्याप्रमाणे जाऊन आलो कारसेवेला. 92ला मला जायला जमलं नाही, परंतु 90ला गेल्यानंतर काही अनुभव आहेत पाठीशी जे खूप आपल्या सर्वांशी बोलावेत, शेअर करावेत असं नक्कीच आहे. 6 डिसेंबरला आम्ही कारसेवेला त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. आम्ही 7 डिसेंबरला मात्र तिथं पोहोचलो होतो. त्याचं कारण असं आहे की आम्हाला जवळजवळ 3 वेळा अटक झाली आणि 3 वेळा अटक झाल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणाहून अटक झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने तिथून बाहेर पडून पुन्हा चालत अयोध्येच्या दिशेने आम्ही जात होतो. त्याचा अनुभव जो आहे तो प्रचंड थरारक आणि आयुष्यभरासाठी एक अनमोल ठेवा असा आहे. मला या निमित्ताने 2 जे अनुभव आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्या काळात घडलेले आहेत ते नक्की सांगावेसे वाटतात. त्यातला पहिला अनुभव असा आहे की एका गावामध्ये आम्ही रात्री साधारणतः 11:30 वाजता पोचलो असेल. डिसेंबर महिना होता, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या भागातली उत्तर भारतातली थंडी ही तशी प्रचंड असते. आम्हाला थंडीचा त्रास कमी जाणवत होता कारण आम्ही सातत्याने चालत होतो, त्यामुळे ऊर्जा प्राप्त झालेली होती. ग्रुप मोठा होता त्यामुळे आम्हाला तसं थंडीचा त्रास जाणवला नाही, परंतु थंडी ही तिथली प्रचंड असते. रात्री 11:30 वाजता एका गावामध्ये गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना कळालं की कारसेवक गावामध्ये आलेले आहेत, तर इथं काय झोपायची व्यवस्था होईल का आजूबाजूला, अशी आम्ही त्यांना विनंती केली. माझ्या अंगावर आत्ता काटा येतो ते सांगताना, कारण गावकऱ्यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या निवासस्थानी राहायची व्यवस्था केली. माझ्या एका मित्राला, एका वयोवृद्ध, जिचं वय त्यावेळेस माझ्या ह्याच्याप्रमाणे 70-72 वर्षाचं होतं, अशा एका आजींनी तिच्या झोपडीमध्ये राहायची व्यवस्था आमच्या एका मित्राची केली होती. आम्ही प्रचंड थकलेलो असल्यामुळे स्वाभाविकपणे कुठं झोपतोय, काय झोपतोय काहीच कळत नव्हतं. परंतु पहाटे ज्यावेळेस 4-4:30ला आम्हाला जाग आली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की आम्हाला ह्या लोकांनी सगळ्यांनी आपापल्या घरात विश्रांतीसाठी जागा दिलेली आहे आणि त्या 70-72 वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीने, त्या आजीने आमच्या, ती मात्र थंडीमध्ये कुडकुडत बाहेर त्या झाडाखाली झोपलेली आम्हाला जाणवली. आणि तिथं मात्र आम्हाला खूप हे वाटलं की अरे काय रामाच्या प्रती ही काय श्रद्धा आहे, लोकांची काय भावना आहे, हे मला पहिल्यांदा खरं तर त्या प्रसंगातून जाणवलं. दुसरं असं जाणवलं की अरे आपण राहतोय, आपल्यासाठी ह्यांनी जागा करून दिलेली आहे,
समाजामध्ये जातीचा द्वेष, जाती दुही असं सगळं असताना हे आपल्याला जाणवत असताना तिथं मात्र फक्त कारसेवक ही एकच जात आम्हाला तिथं दिसली. मग तू कुठल्या जातीचा, काय आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, असे कुठलाही भेदभाव न राखता आम्हाला प्रचंड मदत ही गावकऱ्यांकडनं सातत्याने झालेली आहे. एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाताना कुठल्या गावकऱ्यांनी आमचा भंग केला नाही, मोहभंग केला नाही किंवा आम्हाला असं सांगितलं की नाही खूप लांब आहे अयोध्या, तुम्ही जाऊ नका म्हणून. प्रत्येक गावकरी आम्हाला सांगायचा की हे काय, हे समोरचं दिसतंय ना, हे गाव ओलांडलं की 5-10 किलोमीटरवरती अयोध्या. परंतु प्रत्यक्षात आम्हाला ज्या ज्या वेळेस अटक झाली त्या वेळेस 40 किलोमीटरवरती लांब आम्हाला सोडत होते आणि आम्ही लगेच तिकडं मार्गक्रमण करत होतो. त्याच्यामुळं आमचा उत्साह टिकून ठेवणं, आम्हाला वेगवेगळी मदत करणं, औषध पाण्याची काही व्यवस्था लागली तर ती करणं, अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये आम्हाला खूप चांगले अनुभव आले. ह्या निमित्ताने माझा दुसरा जो अनुभव आहे की जो मला नक्की शेअर करूशी वाटतो तो सुद्धा असाच अंगावरती काटे आणणार आहे. खूप चालून 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 शेवटी ज्यावेळेस आम्ही अयोध्या आमच्या टप्प्यामध्ये आली, आता फक्त 8-9 किलोमीटर अयोध्या आहे असं आमच्या लक्षात आलं, त्यावेळेस साधारणतः 7 डिसेंबरला सकाळी 8:30-9ची वेळ असेल. आम्ही एका गावातून आम्हाला सांगितलं होतं की इथून पुढं तुम्ही कुठल्या गावाच्या बाजूने जाऊ नका, तर रेल्वे ट्रॅक धरून तुम्ही जावा. आणि तो रेल्वे ट्रॅक धरून आम्ही पुढं मार्गक्रमण करत होतो. आता 8-9 किलोमीटर अयोध्या आहे असं आमच्या लक्षात आलं आणि तिथल्या गावकऱ्यांनी पण सांगितलं. असं ज्यावेळेस घडलं त्यावेळेस एक अपंग माणूस, पायाने एका पायी लंगडा असणारा माणूस खूप लांबवरून आम्हाला हात वगैरे करत, इशारे करत, थांबवण्याचा प्रयत्न करत, मोठ्या मोठ्याने ओरडत आमच्या दिशेने धावत येत होता. आणि आम्ही म्हटलं की कदाचित आपण जवळ आल्यामुळे पोलीस पुन्हा एकदा आपल्याला पकडू शकतात, म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही अयोध्येच्या दिशेने मार्गक्रमण करत होतो. परंतु ती व्यक्ती आली, आम्हाला अडवलं आणि सांगितलं की आप कारसेवक हो, राम के भक्त हो, गांव में खाना खाने के सिवाय आप जा नहीं सकते. परंतु आमच्या सगळ्यांच्या मध्ये एक जुनून होता, एक हे होता की अरे आता बस आम्ही आता खूप हिंडलो, खूप चाललेलो आहे आणि आता आम्हाला अयोध्येमध्ये जाऊ द्या, म्हणून आम्ही त्याची विनंती आघेरून पुढे जायला लागलो होतो. मला पुन्हा सांगायला हे होतं की ती जी व्यक्ती होती ती अक्षरशः रुळावरती आडवी पडली आणि म्हटली मी इथं माझं प्राण अर्पण करेल तुम्ही जर का गावात आला नाही तर. आणि मग मात्र आम्ही म्हटलं की नाही, आपल्याला थांबावं लागेल, थोडा उशीर झाला तरी चालेल. म्हणून मग त्यांनी लगेच गावकऱ्यांना बोलवलं, आम्हाला गावात घेऊन गेले. गाव रेल्वे रुळापासून 1 किलोमीटर बरं होतं. तिथं आम्ही गेलो. गावातली सगळी लोकं गोळा झाली. सकाळी सकाळी सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था झाली आणि मग मात्र आम्ही प्रसन्न चित्ताने भोजन करून त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन अयोध्येमध्ये आम्ही पोचू शकलो. असे 2 अनुभव जे आहेत, हे 2 अनुभव माझ्या आयुष्यामधले परमोच्च आहेत की जे मी विसरू शकत नाही आणि माझ्या कुटुंबांना मी सांगितलं आहे तेही विसरू शकणार नाहीत याची मला नक्की खात्री आहे. आता ह्या इतक्या वर्षाच्या कालखंडानंतर मध्ये बराच कालखंड गेल्यानंतर आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे. राम मंदिर आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होती आणि सर्वांसाठी ते खुलं होत आहे. नक्कीच आनंदाचा क्षण, भावविभोर होण्याचा क्षण आहे. आपण सर्वांनी ह्या निमित्ताने मी आवाहन करतो की एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये आपण नक्की अयोध्येला जावं, काशी विश्वेश्वराला जावं आणि कृष्ण जन्मभूमीला जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.